मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर भाजप केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला लावणार हजेरी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या नेतृत्वाखाली होणार बैठक। महायुती म्हणून नको तर भाजप म्हणूनच निवडणुकीच्या मैदानात उतरू द्या, भाजप कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। अंतिम निर्णय जिल्हा पातळीवर घेणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। काही अप्रामाणिक लोकांनी इतका वेढा घातला होता की निष्ठावान दिसलेच नाही। ठाण्यातून उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल। कर्जत जामखेड मतदारसंघात प्रचार सभेत सचिन घायवळही होता। रोहित पवारांचे आरोप, तर सगळे कासेच्या घरात राहतात, अजितदादांनी पुतण्याचे टोचले कान। पासपोर्ट देण्याकरता ज्यांनी त्या ठिकाणी दबाव टाकून अशा प्रकारचा पूर्णपणे चुकीचा अहवाल त्या ठिकाणी सादर केला, त्यांची चौकशी केली जाईल। रोहित पवारांच्या आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा। मुंबईतील महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद पाडण्याचा घाट घातला जातोय। मराठी भाषा अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवारांचा आरोप, मराठी शाळांचं सरसकट इंग्रजीकरण सीबीएसईकरण केलं जात आहे, केला दावा। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सैनिकांमध्ये चकमक, तालिबानी सैनिकांच्या हल्ल्यात पाकचे 12 जवान ठार। पाकच्या 2 चौक्यांवर अफगाणिस्तानचा कब्जा। गाझा शांती कराराच्या विरोधात काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान पाकमध्ये उफाळला हिंसाचार। पोलिसांच्या गोळीबारात 11 आंदोलकांचा मृत्यू। इस्लामाबाद रावळपिंडीमध्ये इंटरनेट सेवा बंद।